फ्लोअर मिल याच्या अंतर्गत आपण फ्लोअर मिल, ऑइल मिल, दाल मिल, राईस मिल, तेल घाणी, बेकरी उद्योग, ब्रेड, केक, बिस्किट, कुकीज तयार करणे, दूध डेअरी उद्योग, दही, पनीर, तूप, लोणी, ताक, चीज, खवा पेढे तयार करणे, पापड, सेवई, नूडल्स, वेफर्स, चिप्स उद्योग, पोहे, मुरमुरा उद्योग, पशुखाद्य असे क शेतीशी निगडीत उद्योग आपण करू शकतो. लोणचे, मुरब्बा, नेक्टर, चटणी, ठेचा उद्योग. अजून कँडी, चॉकलेट, चिक्की, संत्रा, गोली उद्योग, संत्रा, आंबा, ज्यूस, सोया मिल्क तयार करणे. या योजनेचे वैशिष्ट्य असे आहेत मित्रांनो, हे जे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे आपण कॅफेमध्ये जाऊन किंवा घरून सुद्धा ह्याची ऑनलाईन प्रक्रिया करू शकतो. आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला DRP म्हणून हे एक पद प्रत्येक तालुक्यासाठी दिलेलं आहे. ती जाऊन आपण जर चौकशी केली तर ते आपली सगळी प्रोजेक्ट तयार करून देतात. आपण फक्त बँकेत जायचं आहे आणि तिथून फक्त मंजूर करून आणायचं आहे. ते प्रोजेक्ट वगैरे तयार करून देतात, आपल्याला माहिती वगैरे देतात, उद्योगांची माहिती देतात. महाराष्ट्र शासनाने DRP हा माणूस तिथं नेमलेला आहे. पारंपरिक व स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, प्रत्येक प्रकल्प किमतीच्या 35% शासकीय अनुदान. ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. प्रकल्प किमतीच्या 35% शासकीय अनुदान आपल्याला भेटत आहे. म्हणजे समज जर 10 लाखाची जर उत्पादन 10 लाखाची जर आपण कर्ज घेतले तर 35% आपले माफ होणार, आपल्याला 35% सबसिडी भेटणार. ह्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि आपल्याला ह्याचा फायदा होईल. जिल्हा संशोधन व्यक्तीची मदत म्हणजे उद्योगांना जे आपल्याला नॉलेज वगैरे लागते, काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याच्याकडून त्यांचे सहकार्य भेटणार आहे. बँक खर्चाशी निगडीत अर्थसहाय्य, उद्योग संबंधात मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र. आपल्याला मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र सुद्धा भेटणार आहे. सोबत आवश्यक कागदपत्र. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला या योजनेसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी कुठली कुठली आवश्यक कागदपत्र आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यवसायाचे वीज बिल, टॅक्स पावती, उद्यम आधार, बँक स्टेटमेंट किमान 6 महिन्याचे आहे, शिक्षणाचा दाखला, भाडे करार किंवा संमतीपत्र, मशीन आणि बांधकाम कोटेशन, ग्रामपंचायत हरकत प्रमाणपत्र. आधार कार्ड ते सगळ्यांकडे असतेच, पॅन कार्ड असतेच. व्यवसायाची वीज बिल ते आपण घेऊ शकतो. टॅक्स पावती आपल्याला काढून घ्यावी लागते, उद्यम आधार हे काढून भेटतं कुठल्याही CA वगैरे. बँक स्टेटमेंट हे आपल्याला बँक देतेच, बँकमध्ये गेल्याची की दाखला प्रत्येकाकडे असतोच. भाडे करार संमतीपत्र, आपले जे व्यवसाय आहे तिथलं भाडे करार, समजा भाड्यावर असेल तर भाडे करार, स्वतःचं असेल तर संमतीपत्र. आणि मशीन किंवा बांधकाम कोटेशन, आपल्याला व्यवसाय म्हणजे आता मशीन वगैरे घ्यायचं असेल तर जिथून घेणार आहे तिथलं कशी कोटेशन आणायचं. आणि ग्रामपंचायत तिथं गेल्यावर ग्रामपंचायत देतेच हरकत प्रमाणपत्र. आपण त्यांच्या जर सगळ्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असलो तर ते आपल्याला देऊन टाकतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माझी माहिती कशी वाटली हे फक्त कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.